हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज ना मी सासरी आलेली आहे बघा. तर सासरी आल्यावर तुम्हाला म्हटलं होतं मी की सासरचा एक तरी ब्लॉग नक्की घेईल. तर बघा कामानिमित्त काय होतं, जास्त व्हिडिओ गावाला आल्यावर बनवणं होत नाही. काम विशेष असं काही नाही, आपलं खाणं पिणं आणि जे आपल्याला वर्षभरासाठी घेऊन जायचं असतं का सोबत, तर तेच जास्त काम राहतं. हे राहिलं ते राहिलं परत विसरून राहिलं की, कारण दिवाळीपर्यंत आता काही रिटर्न येणं होत नाही. तर त्यामुळे तर हे बघा आमच्या शेतातील ना आंबे आहेत. हे दुसरंच झाड आहे आंब्याचं, आणि हे जे आंब्याचं झाड आहे ना हे दुसरीकडचं आहे. आणि त्याचे आंबे ना पाड लागला होता आंब्याला, म्हणून उतरून ठेवले होते. आदल्या दिवशीच मी माहेरी होती त्यावेळेसच हे आंबे उतरून ठेवलेले होते. तर मग आता हेच आंबे घेऊन आम्हाला पुण्याला जायचं आहे, कारण परत आम्हाला घरचे आंबे असे खायला भेटत नाहीत. पाठीमागं अजून 1 2 3 झाडे आहेत. तर आंबे बघा अशा पद्धतीने उतरलेले आहेत. तर त्यानंतर ना मुलं म्हटले चला आपल्याला शेतात जायचे शेतात जायचे. मुलांचं एवढं चाललं होतं ना की शेतातच जायचे, शेतातच राहतो, परंतु मुलांचं चाललेलं की घरापासून लांब अजून कोणतं शेत आहे, म्हणजे शेतामध्ये जायचे, तुम्ही आम्हाला शेतात घेऊन गेला नाहीत असं तसं. तर म्हटलं चला मग गावाकडं ना इकडं पुण्याला निघण्याच्या आधी 1 2 दिवस आधी म्हटलं चला एकदा शेतातूनच जाऊन यावं. तर आदल्या दिवशी आम्ही शेतामध्ये गेलो. शेतामध्ये गेल्याच्या नंतर ना आधी हातात पाण्याची बॉटल घेतली, कारण ज्या शेतात चाललो होतो आम्ही तिकडं पाणी वगैरे असं काही नव्हतं आणि लाईटसुद्धा नव्हती. म्हणलं मुलं ना जाताना त्यांना बरं वाटतं, पण थोडंफार जरी चालले तरी लगेच दमून जातात. त्यामुळं म्हटलं आधी पाण्याची बॉटल हातात ठेवावी. तर ना ज्या शेतात चालले होते का, तर त्या शेतात गाडी काही आमची जात नव्हती, त्यामुळे चालतच जावं लागलं. तर खूप असं लांब होतं, मला वाटतं अर्धा किलोमीटर तरी लांब असेल. चालत गेलो आम्ही तेवढ्या शेतामध्ये. ऊसाची शेती होती, तर मुलं म्हटले आम्हाला ऊसाचं शेत बघायचं आहे. आणि थोडाफार काहीतरी सासूबाईंनी भाजीपाला पण होता लावलेला. तर म्हटलं चला बघून येऊ काय आहे. त्या तर म्हटल्या होत्या तिथे काही राहिलं नसेल म्हणून, कारण खूप दिवस त्या काही गेलेल्या नव्हत्या. त्यांनी ना भेंडी आणि गवार ही ऊसामध्ये लावलेली होती बघा. ज्यावेळेस ऊसाची लागवड करतात का त्यावेळेसच त्यांनी लावलेली होती. पण त्यांचं म्हणणं असं होतं की 15 20 दिवस झालं मी काही तोडलेलं नाही, त्यामुळे ते सर्व निबर झालं असेल, ते खायला व्यवस्थित तुम्हाला घेता येणार नाही. परंतु तरी पण म्हटलं चला भेटली तर भेटली. तर काय केलं आहे मी, भेंडी शोधत होते, परंतु ना जेवढी भेंडी होती का पूर्ण शेतामध्ये ती सर्व अशी निबर भेंडी होते. म्हणजे त्यातीलच शोधून शोधून मी कोवळी कोवळी भेंडी घेतली, कारण भेंडी जास्त सापडलीच नाही. थोडीशीच म्हटलं पावशेर जरी सापडली तरी मुलांसाठी होऊन जाते. माझ्या मुलाला तर प्रचंड भेंडीची भाजी आवडते, तर त्यामुळं म्हटलं चला आता भेंडी घेऊया. जेवढी सापडेल तेवढी, शेंड्या शेंड्याची जेवढी कोवळी कोवळी आहे का हाताने दाबून पाहिली आणि ती भेंडी मी तोडून घेतली. थोडी निबर का असेना, पण आपल्या शेतातली आपल्या मातीतली जी भेंडी आणि जी माळवं असतं का, तर ते खाण्याची मजा एक वेगळीच असते बरं का. कारण काय होतं, पुणे साईडच्या भागामध्ये ना लाल मातीमधला शक्यतो जास्त भाजीपाला असतो, आणि मी मराठवाड्यातली असल्यामुळे तिकडच्या साईडला थोडं काळ्या मातीतील भाजीपाला असतो. पाण्यामध्ये सुद्धा फरक असतो बरं का, मला तरी असं वाटतं. चवीला सुद्धा फरक पडतो भाजीपाल्यामध्ये. तर त्यामुळे जेवढी भेटली तर तेवढी मी तोडत राहिले. तोपर्यंत मुलीनं ना सगळीकडनं ऊसाची शेती आहे ही आमची. तर सर्व बाजूंनी व्हिडिओ घेतला आणि मला म्हणते मी पूर्ण आपलं शेत दाखवते, पूर्ण व्हिडिओ फिरून दाखवते. तर तिचं चाललेलं होतं प्रत्येक वस्तू दाखवायची, कारण मुलांना एवढं शेतामध्ये फिरायला आवडतं ना, तर त्यांच्यासाठीच खास मी शेतामध्ये आले होते. तर मग शोधून शोधून पावशेर भेंडी सापडली. यानंतर म्हटलं चला गवारीच्या शेंगा तोडू. तोपर्यंत मिस्टर ना गवारीच्या शेंगा तोडत होते, आणि मी पण थोड्याफार कोवळ्या ज्या शेंड्याला राहिलेल्या असतात ना, कारण गवार आणि भेंडी दोन्हीसुद्धा निबर झालेलं होतं. त्याची तोड काही करण्यात आलीच नव्हती, कारण त्या खाण्यापुरतंच घरच्या घरी लावत असतात, त्यामुळं सारखं सारखं काही तोडणं झालं नाही. आणि आम्ही तिकडे लग्नाला गेल्यामुळे खूप असं तोडायचं राहिलं तर चांगलं दुसरं कोवळं फुटत नाही. तर आता खूप दिवस झालं होतं ते भाजीपाला लावून, त्यामुळं म्हटलं जेवढं भेटतंय शेंड्याचं जे आहे का, तर ते गवारीच्या शेंगा वगैरे ते सर्व मी तोडून व्यवस्थित घेतलं. खूप वेळ जातो गवारची म्हणजे गवारीच्या शेंगा ज्या तोडायच्या असतात का, तर त्या तोडण्यासाठी खूप असा वेळ जातो. खूप म्हणजे अर्धा किलो शेंगा तोडण्यासाठी जवळजवळ अर्धा पाऊण तास तर याच्यामध्ये ह्या शेंगा तोडण्यातच गेला आमचा. खरंच गावाकडलं वातावरण आणि गावाकडे किती प्रसन्न वाटतं ना. जास्त दगदग नाही, गर्दा नाही, गोंधळ नाही, एकदम शांत असं खूप सुंदर असं नेचर आहे गावाकडचं.
शेवटी एवढा वेळ शोधून शोधून ना आम्ही एवढी बघा गवारीच्या शेंगा आणि जी भेंडी आहे तर ती एवढं तोडलेलं आहे. मला वाटते अर्धा किलो भेंडी असेल आणि म्हणजे अर्धा किलो गवार असेल आणि पाव किलो तरी भेंडी असेल. भेंडी खूप कमी होती कारण जास्त निब्बर झाली होती, ती काय आम्ही जास्त तोडली नाही. जेवढी गवार होती का तर तेवढी तोडली, जशी जेवढी सापडली तर ती तशा पद्धतीने ती तोडली, कारण गवारची शेंगा पण निब्बरच झाल्या होत्या. परंतु त्यात शोधून शोधून आम्ही तोडल्या. गवार जास्त निघाली पण भेंडी काही जास्त निघाली नाही. 1 पावशेर भेंडी निघाली असेल. म्हटलं असू द्या, जेवढं भेटलं तर तेवढंच घेतलं. आणि कसं मुलांचा पण शेतामध्ये वेळ जातो आणि त्यांना असं शेतामध्ये फिरल्यासारखं वाटतं. त्यानंतर म्हटले आपलं दुसरं शेत बघायला जाऊया म्हणून. तिथे काहीच नव्हतं, परंतु मुलांचं असं चाललेलं की आम्हाला नाही तिकडे पण चला, आपण ते पण शेत बघू. आणि तिथेच शेताच्या खालच्या साईडलाच ना नदी होती, तर ती नदी पण पाहायची होती. तर त्यामुळे थोडंसं पुढं गेलो, वेळ पण होता. तर म्हटलं चला, आम्हाला ना सनसेटचे फोटो वगैरे काढायचे होते आणि खूप सुंदर असं वातावरण ना खूप भारी वाटत होतं गावाला गेल्यावरती. खरंच मी ना गावाला गेले आणि शेतामध्ये फिरून नाही आले एकदा तरी, असं कधी होत नाही. मला खूप आवडतं शेतामध्ये फिरण्यासाठी. काम करायला आवडत नाही पण फिरायला मात्र नक्की आवडतं शेतामध्ये. तर ही बघा आमच्या शेतामधून गेलेली नदी आहे. तर झालं यानंतर ना पूर्ण बघून झालं की म्हटलं चला आता वापस जाऊया. तर वापस जात असताना ना एकदम सूर्य असा मावळता झाला होता. एवढं सनसेटचं भारी वातावरण तयार झालं होतं ना, खूप सुंदर झालं होतं. त्यानंतर ना आम्ही काय केलं, फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे काढले. म्हटलं मला सनसेटसोबत मला फोटो काढायचेत म्हणून मी हट्ट धरला. त्यामुळे थोडंसं 5-10 मिनटं परत आम्ही वेळ घालवला. आणि बघा अशा पद्धतीचं वातावरण गावाकडे, खरंच असं वातावरण ना रोज दिसतं पण आपल्याला रोज रोज दिसत नाही सिटीमध्ये. तर बघा अशा पद्धतीने मी थोडासा व्हिडिओ पण घेतला. म्हटलं खूप सुंदर वाटत होतं असं नेचर पाहण्यासाठी, परत परत पाहायला भेटत नाही. आणि कसं होतं, जरी दिवाळीमध्ये जरी आलं ना, दिवाळीमध्ये पण धान्य वगैरे म्हणजे पूर्ण रानामध्ये ना पेरलेलं वगैरे असतं, त्यामुळे फिरता येत नाही. आणि त्यावेळेस कधी पावसाळा हिवाळा असला ना की कधी सूर्य एवढा जास्त क्लिअर आणि क्लीन दिसत नाही, कमी जास्त वातावरण दिसतं. पण उन्हाळ्यामध्ये ना सूर्य मावळता आणि उगवता एवढा भारी दिसतो ना गावाकडे. तर म्हटलं हे बघा आमच्या शेतामध्ये ना टावर आहे, अशा पद्धतीची टावरची लाईन गेलेली आहे. खूप मोठं आहे, लांबून बघायलाही वाटतं, परंतु जवळून एवढं मोठं दिसत होतं ना, खरंच खूप सुंदर दिसत होतं. असं काहीसं असतं गावाकडचं वातावरण. तर चला दुसऱ्या दिवशी ना आलो, परत पुण्याला आलो आम्ही. आणि ना कसं होतं, आता परत दिवाळीशिवाय आम्हाला गावाला जाणं होत नाही. जर काही कार्यक्रम वगैरे काही असेल तरच गावाला जाणं होतं, नाहीतर दिवाळी आणि उन्हाळा एवढे 2 वेळेसच आम्ही गावाला जात असतो. त्यामुळे गावाला गेले की फुल एन्जॉय करून पण यायचं, कामं पण करून यायचे. आणि तर चला आता पुण्यामध्ये आलेले आहे, तर आता इथून पुढे आपलं ब्लाऊजचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील. तर दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन आणि लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल. तर चला बाय, टेक केअर.